भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ या त्रिरत्नांना त्रिवार अभिवादन. तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांती ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, छत्रपती बहुजनाचं स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ सावित्री यशोधरा भीमाई रमाई सावित्री यशोधरा फातिमा, संत तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा, तसेच उर्वरित ज्या ज्या महामानवांनी बहुजनाच्या हितासाठी समतेच्या विचारासाठी ज्यांना अहोरात्र कष्ट केले, झटले, त्या सर्वच महामानवांना त्रिवार अभिवादन. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान, त्रिपिटक साहित्य आहे, खूप मोठं आहे, सर्वसाधारण माणसाच्या डोक्याच्या वरून जाते, पाली भाषेमध्ये आहे, त्याचं भाषांतर वेगवेगळं झालेलं आहे, विद्वान लोक शिकतात. पण मूळ उद्देश बाबासाहेबांचा असा होता की भगवान बुद्धाचे हे विचार हे प्रत्येक अडाणी माणसाला समजले पाहिजेत. सर्वच शिकलेल्याला तर समजणारच आहेत, पण तळागाळातल्या सर्व माणसाला हे पोहोचले पाहिजे, समजले पाहिजेत. म्हणून बाबासाहेबांना हे भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान हे एकत्र करून या ग्रंथामध्ये जे माहिती आहे किंवा तत्त्वज्ञान आहे हे कोण्या एका जाती धर्मासाठी नसून हे देशातल्या सर्वच जाती धर्मातल्या पंथातल्या सर्व मानवजातीसाठी आहे. म्हणून माझ्या आग्रहाची विनंती आहे की प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाला मी विनंती करतो की आपण अभ्यास म्हणून जाती धर्माचं पुस्तक म्हणून किंवा ग्रंथ म्हणून वाचू नका, परंतु एक अभ्यास म्हणून बाबासाहेबांनं कशा पद्धतीचे विचार मांडले, तथागताचं तत्त्वज्ञान कसं मांडलेलं आहे यासाठी एक वेळा आवश्यक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आपल्याकडे घरामध्ये आणा आणि आपल्या मुलाला तुम्ही वाचा आणि आपल्या मुलावर तुम्ही वाचल्याच्या नंतर तुम्हाला निश्चितच त्याच्यामध्ये तुमची बुद्धिमत्ता आपोआप तुम्ही समतेच्या विचाराकडे वळाल ही मला 100% खात्री आहे. म्हणून पुनश्च मी सर्व देशातील बांधवांना, बंधू भगिनींना, शिकलेल्या सर्वच बालक बालिकांना भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ एक वेळा तुम्ही जीवनात वाचा. तुमच्या जीवनामध्ये क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही हे मी 100% सांगतो. परंतु तुम्हाला त्या विचाराप्रमाणे वाचावा लागेल. तुम्हाला तो ग्रंथ एकाग्रता होऊन शब्द ना शब्द एकाग्र होऊन तुम्ही वाचा आणि मग तुमच्या डोक्यामध्ये जो अंधश्रद्धेचा अंधकार भरलेला आहे तो नाहीसा होऊन चक्क तुम्ही एखाद्या वेगळ्या दुनियेत गेल्यासारखे तुम्हाला वाटेल. असो, आज आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाला आषाढ पौर्णिमेपासून आपण सुरू केलेला आहे. आपला ग्रंथ हा ऑनलाईन आहे, म्हणजे यूट्यूब चॅनलवर माझे व्हिडिओ असतात. रोज माझा एक व्हिडिओ असतो. गंभीर खंडारे यूट्यूब चॅनल, या चॅनलवर आपण सर्व व्हिडिओ पाहू शकता. पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कारण हे
सत्य तत्वज्ञान आहे हे प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवा ही तुम्हाला आग्रहाची नम्र विनंती. जात धर्म बाजूला ठेवा. देशासाठी, आपल्या मुलासाठी, येणाऱ्या पिढीसाठी आपण एवढं काम करावं. मनापासून माझी कळकळीची आपणाला नम्र विनंती आहे. हा कोणा एका माणसासाठी, एका समूहासाठी, एका जातीसाठी बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहिला नसून, जसं आपल्या भारताचं संविधान संपूर्ण देशातल्या लोकांसाठी लिहिलेलं आहे. मुलांसाठी, लेडीजसाठी, सर्वांसाठी, प्राण्यांसाठी, सर्वांसाठी त्याच्यामध्ये कायदे आहेत. तेच कायदे भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथातूनच हे तत्त्वज्ञान त्या संविधानामध्ये घेतलेलं आहे. परंतु संविधानाची भाषा वेगळ्या भाषेत आहे आणि ग्रंथ हा सर्वसामान्य माणसाला समजू शकतो. तरीसुद्धा हा ऐऱ्यागैऱ्याला समजत नाही. ज्यानं त्याच्यामध्ये आपलं एकाग्रतेनं वाचलं त्यालाच तो ग्रंथ समजतो. याच्यामध्ये भाकड कथा नाहीत, याच्यामध्ये काही स्टोरी नाही, याच्यामध्ये काही प्रसंग भगवान बुद्धाच्या जीवनातले सांगलेले आहेत. पण तो मूळ मुद्दा याच्यामध्ये एका माणसानं दुसऱ्या माणसासंग कसं वागायला पाहिजे हे या ग्रंथामध्ये शिकवलेलं आहे. असो, आपण आजच्या व्हिडिओला सुरू करू. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया आणि मग व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्स सामगी समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 1494. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. आजचा विषय आहे सुरुवातीची लक्षणे. सिद्धार्थ गौतमाची सुरुवातीची लक्षणे हे या जागेवर आपण व्हिडिओ बनवत आहोत. तर त्यामधला काही भाग आपण काल सांगितला आहे आणि भाग मोठा असल्यामुळे मी त्यातला राहिलेला भाग आज आपण त्यातला घेणार आहोत. सिद्धार्थ गौतमाची सुरुवातीची लक्षणे. तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता. सिद्धार्थ गौतम हा क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्रे चालवण्याचे शिक्षण मिळाले होते. परंतु दुसऱ्याला निष्कारण इजा करणे त्याला आवडत नसे. सिद्धार्थ गौतमाला शिकार करण्याच्या मंडळात सामील होण्यास तो तयार नसे. सिद्धार्थ गौतमाचा स्वभाव कसा होता? त्याचे मित्र त्याला म्हणत, तुला वाघाची भीती वाटते काय? आणि त्याला ते एक प्रकारे चिडवत असत, तुला वाघाची भीती वाटते काय? तेव्हा तो उत्तर देई, मला माहीत आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तेथे हरिण आणि ससे यांच्यासारख्या निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात, असं सिद्धार्थ गौतम त्या मित्राला उत्तर देत असत. निदान मग ते परत ते मित्र काय म्हणायचे, निदान तुझे मित्र किती बिनचूक निशाणबाजी करतात
हे पाहण्यासाठी तरी तू ये. तू नको काय करू, पण आम्ही तुझे मित्र निशाणी कशी करतो आणि कशी शिकार करतो कमी हे पाहण्यासाठी तरी तू ये. त्यांचे मित्र त्याला आग्रह करीत. सिद्धार्थ गौतम मित्र त्याला आग्रह करीत. सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार देई आणि म्हणे, काय म्हणे, मला निरुपद्रवी प्राण्यांना मारताना पाहणे आवडत नाही. म्हणजे ज्यांचा काही दोष नाही अशा निरुपद्रवी प्राण्याला, हरिण, ससे, जे निरुपद्रवी प्राणी आपलं स्वतः जीवन जगतात, त्याला विनाकारण तुम्ही बाणानं दुःखी करता, त्याचा जीव घेता, हे मला पावत नाही. सिद्धार्थाच्या ह्या प्रवृत्तीमुळे, ही प्रवृत्ती कोणती झाली? करुणा. त्यांच्याकडे करुणा होती, प्रेम, मैत्री होती. सिद्धार्थाच्या या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे की हा क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाचा धर्म हा लढाया करणे आहे, याला मारणे त्याला मारणे असं तिला वाटायचं. आणि यांनी या शिकारीला जाऊन निशाणबाजी शिकावी असं त्याच्या आईला महाप्रजापती गौतमीला वाटत होतं. आणि तिला वाटते असं की हा जीवनात कसा जगेल. त्यांच्याशी वाद घालताना ती म्हणत असे. कोण? प्रजापती गौतमी, सिद्धार्थ गौतमाची मावशी आणि सावत्र आई म्हणायला काय अवघड नाही. कारण सिद्धार्थ गौतमाची आई 7व्या दिवशीच मरण पावली, याचा 7 दिवसाच्या असताना. तू विसरतोस की तू क्षत्रिय आहेस. आणि ती काय त्याला म्हणत असे, अरे सिद्धार्था, तू विसरत आहेस की तू क्षत्रिय आहेस. तुझा धर्म काय आहे? शस्त्र चालवणे. तू हे विसरत आहेस. लढणे हा तुझा धर्म आहे. ती काय म्हणे, अरे सिद्धार्था, लढणे हा तुझा धर्म आहे आणि तू तो पाळत नाही. शिकारीच्या मार्गानेच युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते. आणि या शिकार करूच निशाण कसे चालवायचे, तीरकमटा कसा चालवायचा, तलवार कशी चालायची, भाला कसा चालवायचा, हे या शिकारीमधूनच म्हणजे प्रशिक्षण होते, एक प्रकारचं शिकलं जाते. कारण शिकारीने अचूक निशाणबाजीचे शिक्षण मिळते आणि शिकार करताना अचूक बाजीचं शिक्षण मिळते, प्रॅक्टिस होते असं ती म्हणे. शिकार हे क्षत्रियाचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे, एक ठिकाण आहे, एक प्रयोगशाळा आहे जसं काय. सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारित असे, पण आई, क्षत्रियांना लढावे तरी का लागते? तो काय म्हणे, अगं आई, क्षत्रियांना लढावं का लागते, त्याचं काय कारण आहे? त्याने लढलंच पाहिजे का? म्हणजे दुसऱ्याचा त्याने जीव घेतलाच पाहिजे का? आणि गौतमी उत्तर देई. आणि मग त्याची ती आई उत्तर देई, तो त्याचा धर्म आहे म्हणून. ती काय म्हणे, तो त्याचा धर्म आहे म्हणून. तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे. तो गौतमीला विचारी, मला असे सांग की माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो? आणि तो त्याच्या आईलाच प्रश्न करायचा, आई, एका माणसानं दुसऱ्या माणसाचा जीव घेणे हा कसला धर्म? हा कोणता धर्म? असा तो त्याच्या आईला प्रश्न करत असे. आणि गौतमी उत्तर देई. आणि मग त्याची आई उत्तर काय देई? ही प्रवृत्ती
एखाद्या संन्याशाला योग्य आहे. ती काय म्हणे, अरे असं वागणं हे संन्यासी लोकांचं काम आहे बुवा, तुझं काम नाही, तू क्षत्रिय आहेस म्हणून तसं वागणं हे एखाद्या संन्यासी माणसाचं काम आहे, तुझं नाही. पण क्षत्रियाने लढलेच पाहिजे, क्षत्रियाने लढलेच पाहिजे. जर ते लढणार नाहीत तर राज्याचे संरक्षण कोण करील? आणि मग ती काय म्हणे, ते क्षत्रिय जर लढले नाही तर मग राज्याचं रक्षण कोण करील? मग सिद्धार्थ त्या आईला उत्तर देई, प्रश्न करी, काय म्हणे, पण आई, जर सगळे क्षत्रिय एकमेकावर प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्याचे रक्षण करू शकणार नाहीत काय? लढायचं काय करायचे म्हणे, कोणी कोणाला मारायचं नाही, कोणी कोणावर शस्त्र उचलायचे नाही, मग भानगडी करायचं कामच नाही. आणि मग असं काय राज्याचं रक्षण होऊ शकत नाही काय? तलवारी बंदुका चालवूनच राज्याचं रक्षण होऊ शकते काय? यावर गौतमी निरुत्तर होई. आणि मग ते गौतमी, महाप्रजापती गौतमी निरुत्तर होई, तिला काही त्याचं उत्तर देता येत नसे. तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसवून समाधी लावण्याचे उद्युक्त करण्यात प्रवृत्त करी. तो काय करायचा, आपल्या मित्राला बसवायचा, ते लढागिड्या बंद करा म्हणे, मी सांगतो तसं बसा, डोळे लावा आणि मनाची एकाग्रता करा. समाधी लावण्याचं शिक्षण तो शिकवत आहे त्याला, आणि विपश्यना शिकवत असे. त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवी. तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवी. मी सुखी व्हावे, माझे अपत्यष्ट सुखी व्हावेत, सर्व प्राणी मात्र सुखी व्हावेत, अशा प्रकारच्या विचाराची ध्यान करीत निवड करण्याविषयी तो त्यांना उपदेश करी. परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्त्व देत नसत. कारण घरची प्रवृत्तीच तशी लढायची, तर ते मुलं कसे काय तसे सिद्धार्थ गौतमाच्या विचारांना वागतील नाही. आणि मग ते त्या गोष्टीला महत्त्व देत नसत. ते त्याची हसून थट्टा करीत आणि ते त्याची एक प्रकारची टिंगल करत, थट्टा करत आणि हसत. हा काय सांगतेस आपल्यापेक्षा वेगळं. ते डोळे बंद करीत, तो म्हणायचा बसा, आता डोळे लावा, आसन घालून बसा, डोळे पक्के लावा, पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत. ते बसत, परंतु डोळे लावल्यावर त्याचं मन मात्र एकाग्र होत नसे. उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकारीची हरणे किंवा खाण्याचे गोड गोड पदार्थ येत असत. आणि ते म्हणायचा, अरे मनाची एकाग्रता करा, समोर अमुक विचार करा. परंतु त्यांच्यासमोर शिकारी यायची, ससा यायचा, हरिण यायचं, मी कसा बाण मारला हे यायचं. कारण जे ध्यानी असे ते मनी ठसे, तशा प्रकारचे त्याच्या मनामध्ये विचार चालायचे. जसं विचार असले तसा माणूस वागतो. त्यांच्या पित्याला व मातेला त्याचा हा ध्यानधारणेचा ध्यास आवडत नसे. सिद्धोधन राजाला आणि प्रजापतीला आपला मुलगा असा वागतो हे काय त्यांना दोघांनाही आवडत नसे. तो क्षत्रियाच्या जीवनाच्या सर्वथा विरुद्ध आहे असे त्यांना वाटे.
कारण हा मुलगा सगळं क्षत्रिय लढाई करायचं सोडून हा असा का वागतो, असा त्याला प्रश्न पडायचा. योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्य मात्रावरील प्रेमभावना वृद्धिगत होते, यावर सिद्धार्थाचा विश्वास होता आणि तेच तो त्यांना शिकवत होता. या संबंधीची खात्री देताना सिद्धार्थ म्हणे, आपण जेव्हा प्राणीमात्राचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदाभेद व असमानता यापासून सुरुवात करतो. आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो. आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्य प्राण्यापासून भिन्न समजतो. आपण मित्र व पाळीव जनावरे यावर प्रेम करतो आणि शत्रू व हिंस्र पशूचा द्वेष करतो, नाही का. जसं वाघ, सिंह प्राणी म्हणले की म्हणतात हे, त्याच्यावेळी माणसाच्या मनामध्ये द्वेष असतो. हा खतरनाक शत्रू आहे प्रकारचा. आणि ज्याच्यापासून गाय, दूध, म्हशी असतात, त्याचं दूध काढायचं असते, त्याच्यावर आपण प्रेम करतो, तिला चारा घालतो, नाही का. पण सिद्धार्थ गौतम म्हणे सगळ्यावर प्रेम करा, म्हणून एक गाणं आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे सिद्धार्थ गौतमावर. ज्याने प्रेमाने जिंकले जगा, वीर असा गौतम आहे. ज्याने प्रेमाने जिंकले जगा, वीर असा गौतम आहे. म्हणजे तलवारीनं न जिंकता प्रेमाने जग जिंकलेलं आहे. ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे. सिद्धार्थ गौतम काय म्हणे, ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे. आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादा पलीकडे जातो तेव्हाच हे करू शकतो. म्हणजे जेव्हा आपला स्वार्थ सोडून आपण सर्वाला समान समजलं पाहिजेत, त्यावेळेस तो विचार जागृत होतो. अशा प्रकारची त्याची विचारधारणा होती. म्हणजे करुणेची भावना होती, करुणेची विचारधारा होती. त्याचे बालपण परमउच्च प्रेमभावनेने व्यापलेले होते. एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला. आता सिद्धार्थ गौतमाच्या जीवनातला प्रसंग. आणि विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता. म्हणजे आकाशाकडे निरभ्र आकाशाकडे पाहत होता. इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्या समोर पडला. धाडकन पक्षी येऊन समोर त्याच्या पडला आणि त्या पक्षाला बाण लागलेला होता. त्या पक्षाला बाण लागलेला होता व तो त्याच्या शरीरात रुतला होता. बाण नुसताच लागला का, नाही तर त्याच्या शरीरामध्ये असा घुसलेला होता, रुतलेला होता. त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडफडत होता. फडफड फडफड आपले पका तो उडवत होता आणि तीर कमटा त्याच्यामध्ये घुसलेला होता बाण. सिद्धार्थ त्या पक्षाला वाचवण्यासाठी पुढे झाला. लगेच सिद्धार्थ गौतमाने ते पाहिलं की धावत गेला आणि त्याला वाचवण्यासाठी त्याला उचलून घेतलं. त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला. की जवळ घेतला आणि त्याच्या अंगातला बाण उपटून काढला. त्याच्या जखमेवर पट्टी बांधली आणि लगेच रुमाल फाडला आणि पट्टी त्याच्या जखमेवर बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले त्या पक्षाला. त्याने त्या पक्षाला उचलले व ज्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागीत आला. त्याने त्या पक्षाला
आपल्या उत्तरीय म्हणजे आपल्या रुमालामध्ये वस्त्रात गुंडाळले आणि ऊब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले. म्हणजे आपल्या जवळची गरमी त्याला ऊब देण्यासाठी जे छातीजवळ त्याला पक्षाला धरलेला आहे सिद्धार्थ गौतमाने. सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की या निष्पाप पक्षाला कोणी मारले असावे. आणि सिद्धार्थ गौतम विचार करू लागला, या पक्षाला कोण मारला असेल बरे. आणि थोड्याच वेळात त्याचा चुलत भाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधानिशी म्हणजे बाण बातोळा घेऊन आयुधनिशी तेथे आला. त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला आपण बाण मारला आहे. तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असावा, असा तो देवदत्त सिद्धार्थ गौतमाला म्हणत आहे. आणि तो सिद्धार्थ गौतमाचा जो पक्षीजवळचा होता तो रुमालामध्ये आणतो आपल्या छातीजवळ गुंडाळलेला होता. तो तू पाहिलास काय, असं तर देवदत्तानं सिद्धार्थ गौतमाला विचारलेलं आहे. सिद्धार्थाला त्याने विचारले. सिद्धार्थ होय म्हणाला. पाहिलं व घायाळ स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखविला. हाच तो पक्षी, हा घायल झाला होता, मी याला आता पट्टी बांधून याला दुरुस्त केलेला आहे, आता चांगला झालेला आहे. देवदत्ताने मागणी केली की माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर. तो काय म्हणाला, सिद्धार्था तो पक्षी माझा आहे, मी शिकार केलेली त्याची, तो माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर. पण सिद्धार्थाने ते नाकारले. सिद्धार्थ म्हणाला नाही, मी तुला पक्षी देणार नाही. त्यामुळे त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला. तो म्हणत आहे ते माझी शिकार आहे, हा म्हणे नाही. असा दोघांचा खूप वादविवाद झाला. तो मागत होता, हा देत नव्हता. देवदत्ताचे म्हणणे होते की या पक्षाचा मालक मी आहे, कारण मी याची शिकार केलेली आहे. कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्याचा शिकारीचा मालक होतो, असा त्या शिकारीचा नियम आहे म्हणे माझा. सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली. हा कसला नियम म्हणे, जीव घेणाऱ्याकडे कसा मालक होईल म्हणे, हे मी मान्य करत नाही म्हणे. तो म्हणाला जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो. ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यावयाचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो, असं सिद्धार्थ गौतमाने त्या देवदत्ताला म्हटलं. या वादात दोघांपैकी कोणीही माघार घ्यावायला तयार होईना. शेवटी हा प्रश्न लवादाकडे नेण्यात आला, म्हणजे न्यायाधीशाकडे कोर्टात गेला. आणि लवादाने सिद्धार्थ गौतमाचा दृष्टिकोन योग्य असल्याचा निर्णय दिला. म्हणजे सिद्धार्थाच्या बाजूनं निर्णय झाला आणि देवदत्त हारला. आणि त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला. आणि तेव्हापासून सिद्धार्थ गौतम आणि देवदत्त हे एकमेकाचे दुश्मन, तो देवदत्त त्याचा दुश्मनासारखा पाहत होता. परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले. पण आपण सर्वसामान्य माणूस असतो तर मला असं माझा भाऊ नाराज व्हायला, हे बाबा तू एक काऊन दोन आणखी दुसरा आणून देतो तुला पक्षी, नाही का. पण नाही, सिद्धार्थ गौतम आपल्या विचारापासून ठाम राहिला आणि आपला चुलत भाऊ काय कोणी असेल तर मला काही घेणं नाही, मी माझ्या तत्त्वज्ञानावर ठाम आहे. आणि सिद्धार्थ गौतमाच्या
बालपणीचा प्रकट झालेला त्याची स्वभाव लक्षणे ही अशा प्रकारची होती. म्हणजे सत्यासाठी नातेवाईक नाही तर इथं सत्य त्यांना आवडत होतं. अशा प्रकारे सत्य काय आहे याच्यावर सिद्धार्थ गौतम कायम राहिला. तर याच वचनाने आपल्या सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होए रे. सर्वांचं मंगल हो. मित्रांनो, भगवान बुद्धाने त्यांचा धम्म या ग्रंथावरील व्हिडिओ आवश्यक पहा. गंभीर खंडार यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करा आणि कॉमेंटसुद्धा करा. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. परत भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. जय भीम, जय संविधान.